आप सभी को मेरा नमस्कार। सबसे पहले तो जीसा स्कूल के प्रिंसिपल सर और पूरी मैनेजिंग टीम को बहुत बहुत धन्यवाद कि मुझे यहाँ आके आपका स्कूल देखने का मौका मिला इस बहाने। तो व्हेन आई आस्क्ड व्हिच इज़ द प्रेफर्ड लैंग्वेज ऑफ कम्युनिकेशन एंड आई वाज हैप्पी कि आई कैन टॉक इन माय ओन लँग्वेज और इंग्लिश विथ द स्टुडंट्स। तर मी मराठीत बोलेन सगळ्या पालकांशी। फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स दॅट यू हॅव टेकन ॲडमिशन इन सच अ स्कूल। व्हाय आय से दिस, त्याचं कारण आहे कारण एक प्रामाणिक माझं मत आहे, अशा फार कमी शाळा अशा उरल्यात ज्या मातीशी नाळ जोडून तुम्हाला उडायला शिकवतात आणि मला वाटतं त्यापैकी एक जिशा स्कूल आहे। मी असं का म्हटलं कारण जिशा स्कूल इज नॉट द फर्स्ट स्कूल विच आय व्हिजिट। बऱ्याचशा शाळांमधून मला बोलवणं येतं स्पोर्ट्स डे साठी। मी तसं कमी जाते पण जिथे मला वाटतं की जायला हवं तिथे जाते आणि मला सांगायला खूप आनंद होतो की ज्या पद्धतीने तुम्ही आपल्या संस्कृती, मी बघितलं जसं स्वागत असेल किंवा तुमचं सुरुवात असेल, संस्कृतीची जपवणूक करत करत तुम्ही शाळेचा आलेख जो वाढत ठेवलेला आहे त्याबद्दल तुमच्या संपूर्ण टीमचे खरंच खूप खूप अभिनंदन। माझं शिक्षण संपूर्ण मराठी शाळेत झालेलं आहे। 10वीला आमच्या वेळेस एक पद्धत होती सेमी इंग्लिश म्हणून, तर फक्त 8वी 9वी 10वी माझं सेमी इंग्लिश होतं आणि बाकी मराठी शाळा होती। पण शिक्षण कुठल्या भाषेत झालं ह्या गोष्टीपेक्षा म्हणजे ती गोष्ट मॅटर करते, नक्कीच ती महत्त्वाची असते, पण तितकंच महत्त्वाचं असतं तुमची शाळा तुम्हाला वातावरण कसं देते। आणि मला असं वाटतं की शाळेने जर शिकवलं आपल्या मातीचा सन्मान करायला तर त्याहून मोठी गोष्ट कुठलीही नसते। मी असं का म्हणतेय, हे केवळ स्वागताचं नाही म्हणत सर, मी तुमच्या घरात जे प्ले ग्रुप आहेत, हाऊसेस, त्यांना जे नावं दिलेली पाहिली, नेहरू, गांधी, पटेल, शास्त्री, जिथे इतिहासच मिटवायचा प्रयत्न चालू आहे तिथे इतिहासाचे तुम्ही साक्षीदार म्हणून तुमच्या विद्यार्थ्यांना पुढे नेतात। खूप खूप अभिनंदन, खूप अभिनंदन। मी UPSCचा अभ्यास करताना ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला अभ्यास करावा लागतो आणि खूप मनापासून सांगते, आपली इतिहास, आपली माती जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपण मोठी व्हायची स्वप्नच पाहू नयेत। कारण ह्यांनी काय केलं हे केवळ पुस्तकात सांगण्यासारखं नाहीये, अंगावर लाठ्या काठ्या झेडला, हजारो लोकांना एका शब्दाशरशी प्रेरित करून त्यांना लढण्यासाठी, हातात कुठलंही शस्त्र न उचलता लढण्यासाठी प्रेरित करणं हे एक खूप मोठं काम आहे। त्यासाठी तुमच्यामध्ये नैतिक आध्यात्मिक बळ तर लागतंच आणि त्याहूनही अधिक अत्यंत उत्तम असं मानसिक बळ लागतं आणि ते ह्या लोकांमध्ये होतं। गांधीजी कोण होते, नेहरू कोण होते, पटेल कोण होते हे मी काही सांगायची गरज नाही, तुम्ही सर्व आपल्या पुस्तकांमध्ये वाचता आहात। मी फक्त एवढं सांगून इच्छिते, संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आहे की झाड जर हिरवागार दिसावं असं वाटत असेल तर त्याच्या मुळांना पाणी घालणं आवश्यक असतं। त्यामुळे आपलं जीवन जर सुधारावं असं वाटत असेल तर गुरुच्या चरणी शरण जा। त्यामुळे तुमचं आयुष्य बहरावं असं वाटत असेल तर आपले शिक्षक वर्ग चांगले असणं खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं जिशाच्या रूपाने तुम्हाला ती पार्श्वभूमी ऑलरेडी मिळालेली आहे आणि त्याबद्दलच मी म्हणलं की तुमच्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन। 4 ते 5 अस्पेक्ट असतात एखादं लहान मूल वाढतं तेव्हा। एक असतो त्याचा मानसिक बौद्धिक विकास, दुसरा असतो त्याचा सामाजिक विकास, तिसरा असतो त्याचा शारीरिक विकास आणि चौथा असतो त्याचा आध्यात्मिक विकास। शारीरिक विकास जेव्हा तो मनसोक्त खेळतो, अगदी उत्तमरित्या खेळतो, तेव्हा त्याचा शारीरिक विकास होतो। ह्या स्पोर्ट्स डेच्या निमित्ताने जी मुलं ही खेळत आहेत, बागडत आहेत, तिथूनच त्यांचा शारीरिक विकास होणार आहे। जेव्हा आपण म्हणतो की देशाला मेडल येत नाहीत कारण आपल्या देशामध्ये संधींचा अभाव एवढा जास्ती आहे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये की आम्ही स्वतः बघतो जसं 10वी 12वी येतं अक्षरशः इंटरनॅशनल लेवलला खेळणाऱ्या खेळाडूंना सुद्धा नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स मधून पालक विड्रॉ करतात कारण 10वी 12वीच्या परीक्षा आहेत। तर हे दाखवतं की संधींचा अभाव कुठे ना कुठे शारीरिक तंदुरुस्तीला आणि शारीरिक मेहनतीतून आलेल्या यशाला कुठेतरी अधोरेखित करण्यामध्ये कमी पडतं। तर असं होऊ देऊ नका। येणाऱ्या काळामध्ये स्पोर्ट्समध्ये प्रचंड संधी आहेत, स्पोर्ट्स सायन्सेस असतील किंवा स्पोर्ट्स इंडस्ट्री असेल, स्पोर्ट्स मॅनेजमेंट असेल, प्रचंड संधी यामध्ये उपलब्ध होणार आहे। कधी जर वेळ मिळाला तर यावर आपण सेपरेट सेशन ठेवू, दॅट विल बी ऑल टुगेदर अ डिफरंट थिंग। पण जिथपर्यंत स्पोर्ट्स म्हणता येईल तुमच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी खूप महत्त्वाचं असतं। मानसिक आणि सामाजिक, मला ह्या दोन्ही गोष्टी एकाच बाजूच्या पैलू वाटतं। मी का म्हटलं मानसिक आणि सामाजिक, कारण आज ही रियालिटी आहे की पालकांना खरंच मुलांना द्यायला तेवढा वेळ मिळत नाही जेवढा पहिले आमचे पालक आम्हाला देत होते, कारण आम्ही सगळेच वर्किंग आहोत। पण त्याची भर वस्तूंनी आणि मोबाईलनी होऊ नये, कारण आपली मुलं मोबाईलवर बघतात याचं खूप कौतुक असतं। म्हणजे मला आठवतं जेव्हा मोबाईल नवीन नवीन आले होते, आमचा मुलगा मोबाईल किती छान ऑपरेट करतो यांचं पालकांना खूप कौतुक होतं आणि आज अशी कंडिशन आहे 6 महिन्यांच्या मुलांना सुद्धा मोबाईलचं ॲडिक्शन आहे। तर हे होऊ देऊ नका। मानसिक
आणि सामाजिक विकास करायचा असेल तर सर्वात पहिलं या व्यसनांपासून मुलांना लांब ठेवा. मुलांनाही मी हे सांगेल की तुमच्या येणाऱ्या काळांमध्ये जर तुम्हाला शरीर आणि मन ठेवायचं असेल नीट तर पुस्तकं वाचा. आणि त्यासाठी मी पालकांना विनंती करेन की तुम्ही स्वतः पुस्तकं वाचायला लागा. जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुमची मुलं आपला आरसा असतात, आपण जे करतो तसंच ती करतात. तुम्ही पुस्तकं हातात घ्या, मुलं आपली पुस्तकं हातात घेतील. तिसरा महत्त्वाचा ॲस्पेक्ट जो आहे, जो मला वाटतं, जे मी म्हटलं सामाजिक बाबतीत काही नाही, बायबलमध्ये खूप छान टर्म आहे, तुम्हाला स्वतःला जसं वागवावं वाटेल तसं तुम्ही तुमच्याशी वागवा आणि आपल्या शेजाऱ्याला खूप चांगलं वागवा. मला वाटतं हे खूप गरजेचं आहे की आपण आपल्या शेजाऱ्याशी, आपल्या घरातल्या माणसांशी, आईवडील जेव्हा एकमेकांशी वागतात, वडील आईला कसं वागवतात, है ना, आई वडिलांना कसं वागवते, दोघंही एकमेकांच्या नातेवाईकांना कसं वागवतात, इथे सोशल ट्रेनिंग होऊन जाते. त्यामुळे पालकांना जर खरंच मुलांची सोशल डेव्हलपमेंट करायची असेल तर आपण जे वागतोय आपल्या एकमेकांशी, आपल्या परिवाराशी, त्याला थोडं तपासा, अंतर्मुख व्हा आणि आपल्या मुलांनी जसं त्याच्या भविष्यामध्ये वागावं वाटतं तसं तुम्ही आजपासून वागायला सुरुवात करा. आणि सगळ्यात शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे तो म्हणजे आध्यात्मिक विकास. आज तुमच्याकडे ChatGPT आहे, गुगल जेमिनी आहे, परप्लेक्सिटी आहे, नावं घ्याल तेवढी AIचे एजंट्स आहेत. तुम्हाला पाहिजे त्या पुस्तकाचा सारांश हातात आहे, पाहिजे त्या गोष्टीचा, भलेही तुम्ही त्या क्षेत्रातले माहीर असो अथवा नसो. मी जर ठरवलं मी डॉक्टर असून मला इंजिनिअरिंग क्षेत्रातलं माहिती हवी, मला आर्किटेक्ट क्षेत्रातली माहिती हवी आहे, जी म्हणेल ती माहिती आज मला उपलब्ध आहे, जी म्हणेल ती पुस्तकं मला आज माझ्या बोटासरशी अवेलेबल आहे. इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये नॉलेज विल नॉट द प्रॉब्लेम. माहिती हा अभाव राहणार नाही. विजडम विल बी प्रॉब्लेम. शहाणपण नाही देणार. कुठलंही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे साहित्य आहे ते तुम्हाला शहाणपण देणार नाही. शहाणपणासाठी विल हॅव टू गो बॅक टू अवर रूट्स. आपल्याला आपली जी साधू संतांनी दिलेली शिकवण आहे तिच्याकडे वापस जावं लागेल. कारण प्राचीन काळापासून आतापर्यंत सगळ्या प्रकारच्या गोष्टी ह्या जगामध्ये कॉमन आहेत. एवढंच आहे, पहिले राजे लोक पण श्रीमंत होते, आता सामान्य लोकही राजे लोकांच्या सुविधा ऍक्सेस करतात. पण याचा अर्थ शहाणपण आणि जीवनाचं तत्वज्ञान बदललंय असं नाही. तसं असतं तर गीता 2500 वर्षानंतरही कुणी वाचली नसती. गीता रहस्य टिळकांनी लिहिलं, वाचलं नसतं. गांधीजींनी त्याच्यावर कुठल्याही गीतेबद्दल बोललं नसतं. काही ज्ञान, काही तत्वज्ञान हे कालातीत असतं, कारण मानवी जीवनाचा स्वभावच मुळात सारखा राहिलेला आहे. कितीही नॉलेज येऊ, कितीही टेक्नॉलॉजी प्रगत हो आणि कितीही माणूस पुढे जाओ. एव्हरी बिग इंडस्ट्रियलिस्ट, एव्हरी big entity in the world today look after the India as their possible destination. So we are not lacking behind, we are just starting. So do read, keep striving for excellence. Even if you do small things, please make sure that will be the best one that you do. अगर आप कपड़े भी सुखा रहे हो तो ऐसे सुखाना. ये मेरे टीचर ने मेरे को बोला था and it has stick to me till my life. अगर कपड़े भी सुखा रहे हो तो ऐसे सिखाना कि बंदा बोले कि अरे क्या कपड़े सुखाए, है ना. तो do whatever, even a small thing, do the best of your own ability and please make sure to respect your parents and teachers. That's very important. The banyan tree grows over 1,000 of acre only because it is very strong in its root. It is as strong as its roots are. So as long as you are strong in your roots, you don't need to worry about the world and how it will behave. So best of luck everyone, and thank you for inviting me here for this wonderful day. And I know I have taken little longer time and the small kids are been waiting here. Sorry to make you wait, and thank you everyone. Thank you so much.